नमस्कार मित्रांनो, मी आतिश भालेराव आज तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या ग्राफिक डिझाईन विथ आतिश या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, उद्या आषाढी एकादशी. ही एकादशी म्हटली तर हिंदू संस्कृतीमधली महत्वाची एकादशी. त्याच निमित्ताने आपण आज पॉलिटिकल बॅनर डिझाईन कशी करायची ते मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, पॉलिटिकल डिझाईन मध्ये क्लायंट बद्दलच्या सगळ्या माहिती आहे आपल्याला नीटनेटक्या ठिकाणी ठेवायला लागतात. त्याचमुळे त्या क्लायंटची ॲडव्हर्टाईज चांगल्या प्रकारे होते. सो जास्त वेळ न घालवता आपण वळूया आपल्या आषाढी एकादशीच्या बॅनरकडे. तर मित्रांनो, पॉलिटिकल बॅनर डिझाईन म्हटली तर क्लायंटला जी साईज लागते त्या साईजवरती आपल्याला बॅनर बनवायला लागतो. जर समजा क्लायंटची साईज असेल 8x6 फूट बॅनर किंवा 10x8 फुटाचा बॅनर किंवा 20x10 फुटाचा बॅनर, तर त्या साईजनुसार आपल्याला बॅनरची डिझाईन बनवावी लागते. सो आपण तुमच्या माहितीसाठी की तुम्हाला बेसिक पासून कळावं म्हणून आपण आज घेऊया 8x6 ची साईज. तर 8x6चा जेव्हा बॅनर बनवायचा असेल तेव्हा बॅनरला विड्थची साईज ही 8 असेल आणि हाईटची साईज असेल 6. रिझोल्युशन 300 वरती असेल. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की आपण इंचेस मध्ये का साईज टाकतोय. जर तुम्ही फुटात साईज टाकली तर त्या फाईलची साईज खूप मोठी होईल आणि त्याच्यात तुम्हाला जास्त प्रमाणात वर्क करता येणार नाही. सो माझ्या साईडून एक तुम्हाला टिप आहे की कधीही बॅनरची साईज ही इंचात घ्या. फुटाचे आकडे असावेत पण मेजरमेंट इंचात असावं. सो आपण 8x6 ची फाईल घेतली आहे, कॅनव्हास घेतलाय. तर मित्रांनो, आषाढी एकादशी म्हटली की विठ्ठल देवाचा फोटो नक्कीच पाहिजे आणि त्याबद्दलच्या शुभेच्छा पाहिजे. सो आपण वळूया पहिलं विठ्ठलाच्या फोटो थ्रू. तर हा विठ्ठलाचा आपण अगदी सुंदर फोटो घेतलाय. हा फोटो मला खूप आवडलाय कारण की याच्यातले जे कलर्स आहेत, जे कपड्यांचे कलर म्हणा किंवा हा नाम म्हणा, मुकुट म्हणा, अतिशय सुंदर दिसतोय. तर मित्रांनो, आपण सब्जेक्ट घेतले. नेहमीप्रमाणे मी तुम्हाला पहिलं सांगतो की सब्जेक्ट पासून सुरुवात करा. सब्जेक्ट आणि मेन सब्जेक्ट, मेन टेक्स्ट ही या साईडून आपण लावले. फॉन्टचं नाव आहे DG शिवा NS. जर तुमच्याकडे नसेल तर काळजी करू नका. या बॅनरमध्ये वापरले गेलेले सगळे मटेरियल्स, फॉन्ट्स, इफेक्ट्स, टेक्स्ट इफेक्ट्स आणि छोटे मोठे मटेरियल्स हे सगळे मी ड्राईव्ह लिंकला तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. तर आपण सुरुवात करूया आता. देवशैनी आषाढी एकादशी हे DG शिवाय NS या फॉन्ट मध्ये आपण टाईप करून घेतलंय. एक कीवर्ड तर आपल्याला पाहिजे. कीवर्ड शिवाय तर काय लुक येणार नाही बॅनरला. सो कीवर्ड आपण असा या साईडला ठेवूया. आपण सध्या तरी हा विचार करतोय की इथं आपला पॉलिटिकल बॅनर ज्यांचा बनवायचा आहे ते क्लायंट, म्हणजे क्लायंटचा फोटो, नाव, म्हणजे ह्या एरियात आपल्याला असा फुटर टाकता येईल. हे एक बा विठ्ठला म्हणून मी एक टेक्स्ट बनवून घेतलाय. या फॉन्ट, हा फॉन्ट आहे. फॉन्टचं नाव आहे बेगम देवनागरी. पेड फॉन्ट आहे. तो पण मी तुम्हाला अवेलेबल करून देईल. फक्त कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे आषाढी एकादशी किंवा बा विठ्ठला. तो मोस्ट आउट ऑफ बा विठ्ठला करा. सो मला कळेल की तुम्हाला तो फॉन्ट पाहिजे. तर मित्रांनो, खूप जण विचार करतात की इथे आजकाल नवीन डिझाईन मध्ये बघितलं जातं स्ट्रोक दिला जातो. तर तो स्ट्रोक कसा द्यायचा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. आपण हा फॉन्ट ग्रुप करून घेतलाय. वेगवेगळे टाईप होते. फॉन्ट ग्रुप करून घेतला आणि त्याची एक डुप्लिकेट कॉपी केली. त्याला अनग्रुप केलं आणि हे त्या ग्रुपच्या खाली ठेवलं. बघा, हा ग्रुप आहे आपला.
हा ग्रुप आहे, ग्रुपच्या खाली आपण विदाउट ग्रुप ठेवलाय. आता याला आपल्याला द्यायचं कन्वर्ट टू शेप. कन्वर्ट टू शेप दिल्याच्या नंतरला इथे रेक्टँगल जो टूल आहे आपला, याच्यात बघा फिल स्ट्रोक या भागात त्याचा स्ट्रोक आपण सध्या लाल घेऊया, नंतरला ठरवूया आपल्याला कोणता कलर द्यायचा आहे. माझ्यामध्ये 15 हा स्ट्रोक साईज असावा, थोडा जास्त ठेवा, 22च्या आसपास. हा ओके. आता हे जे गॅप्स आहेत व्हाईट वाले हे आपल्याला भरायचे आहेत. सो त्या शेप म्हणजे टेक्स्टला ज्याला आपण बनवलंय शेप, त्या शेपच्या खाली न्यू लेअर घेऊन रेक्टँगल टूलने जो आपला स्ट्रोकचा कलर आहे तो फिल करा. त्याच्याने काय होईल, तो एरिया भरून निघेल. आणि कर्व्स भरू नका, कर्व कधी पण मोकळे ठेवा, तर तो दिसायला इम्पॅक्टफुल दिसतो. सेम या साईडला सुद्धा एक लेअर घेऊन रेक्टँगल, रेड कलर आणि व्हाईट स्पेस आपल्याला भरायचा आहे. ओके. आता हे आपल्याला एका ह्याच्यात ग्रुप करून घ्या. जर तुम्हाला डाऊट वाटत असेल की स्ट्रोक छोटा वाटतोय, तर त्या स्ट्रोकला तुम्ही वाढू पण शकता. परत तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे ओके वाटेल ते वाढून घ्या. जर मी स्ट्रोक वाढवला तर मला हा गॅप पण फिल करावा लागेल. सो आपण आता तो गॅप पण फिल करून घेऊया. ओके. आता आपण याला सगळ्यांना एक ग्रुप करून घेऊ, म्हणजे ती आपली एक लेअर झाली. ओके. आता या आपण ग्रुपला अनग्रुप करूया, म्हणजे त्याचे आपल्याला कलर्स वगैरे चेंज करता येईल. आता आपण बघूया आपल्याला बॅकग्राऊंड काय सूट करता येईल. सो माझ्या मते कधी पण बॅनर जेव्हा डिझाईन करायचे असेल तेव्हा लाईट बॅनर डिझाईन करा. त्याच्याने काय होतं, वरचे टेक्स्ट हे तुम्ही डार्क कलर मध्ये घेतलंय ना, तो कॉन्ट्रास्ट मॅच होतो. आणि कॉन्ट्रास्ट मॅच झाल्यावरती तो बॅनर कधी पण उठून येणार. कोणत्याही रस्त्याला लागून द्या, कोणत्याही होर्डिंगला लागून द्या, लाईट बॅनर बनवा. एनी टाइम तो दिवसा पण आणि रात्री पण उठून येणार. सो आपण लाईट वॉटर कलर बॅकग्राऊंड असं सर्च केल्यावरती आपल्याकडे खूप प्रकारचे लाईट बॅकग्राऊंड येतात बघा. सो आपण हा पिंकिश बॅकग्राऊंड ठेवूया, कारण की आपल्या विठ्ठलांच्या ड्रेसला हा मॅच होऊ शकतो. जास्त कलर कॉम्बिनेशन खेळू नका, कारण की त्याने काय होतं, डिझाईन खूप खूप भरीव दिसते. सो आता आपण याला मास्किंग टाकून, रिव्हर्स मास्किंग, ब्लॅक पोर्शन आला पाहिजे. ब्रश टूल घ्या, एक चांगला ब्रश सिलेक्ट करा. समजा मी हा केलाय. राईट साईडला, लेफ्ट साईडला बघा ब्लॅक कलर आपला हा वरती असला पाहिजे. त्याच्याने काय होतं, तो मास्किंग मधून बाहेर येईल. आता आपण न्यू लेअर घेऊन थोडा ब्रश टूलच्या माध्यमातून थोडा परत व्हाईटिश करूया. हे बघा, म्हणजे इथं आपला टेक्स्ट आहे. सो टेक्स्टला त्रास नाही झाला पाहिजे. आपण हे थोडे टेक्स्ट वाढून घेऊया, कारण की आपले मेन सब्जेक्ट आहेत. आता मी बघा देवशानी आणि एकादशीला रेड कलर दिलाय, आणि आषाढीला थोडा ऑरेंज कलर देऊया. बघूया कसं जुळतंय. 60 नाही 80. हा रेड जरा जास्त वाटतं, त्याला आपण पिंक करूया. चला, म्हणजे कलर जास्त
कलरफुल नाही वाटावे. तर आता आपल्याला इथे लिहायचंय, लिहूया आपण पॉपिन्स फॉन्टच्या माध्यमातून. आपल्याला लिहायचंय, सर्व भाविक भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा किंवा हार्दिक शुभेच्छा. सर्व वारकरी करूया. मंगलमय शुभेच्छा करूया. जे तुम्ही कंटिन्यूस बघता इंस्टा फेसबुकला, त्या हिशोबाने आपण डिझाईन बनवूया. त्याच्याने काय होईल, तुम्हाला ते जास्त अवघड वाटणार नाही. वारकरी करण्यापेक्षा सर्व नागरिकांना करा, कारण की आपण पॉलिटिकल बॅनर बनवतोय. तर आता आपल्याला शुभेच्छा हा फॉन्ट, तर शुभेच्छाची मंगलमय शुभेच्छा, त्याची साईज ही बोल्ड करूया आणि याला ब्लॅक कलर देऊया. आणि याला वाटलं तर आपण प्युअर मध्ये पहिला रेड, तर थोडं बारीक करूया आणि याला आता अरेंज करून घेऊया. अरेंज करताना थोडं वाकडं तिकडे ठेवा. त्याच्याने काय होतं, एक बाकीचे जे करतात त्यांच्याहून थोडं वेगळी डिझाईन दिसते आपल्या मार्केटमध्ये. जर आपल्याला खूप मोठं वाटत असेल तर भाविक भक्तांना काढून टाका, कारण हे पॉलिटिकल आहे. पॉलिटिकल हा व्यक्ती सगळ्यांना शुभेच्छा देतो. सो आपण भाविक भक्तांना काढून टाका आणि फक्त सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा ठेवू. आता मित्रांनो, पॉलिटिकल म्हणजे मी कोणत्या क्लायंटची डिझाईन नाही बनवत आहे. सो सध्या तुम्हाला कळावं म्हणून मी माझाच फोटो घेतो. मी कोणता पॉलिटिकल व्यक्ती नाही, पण एक तुम्हाला कळण्यासाठी. तर आपण याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेऊया. मी सोप्या पद्धतीने करतोय का आता व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये, पण तुम्ही पेन टूलच्याच सहाय्याने करा. तर आपण असा फोटो घेतलाय आणि असा ठरल्याप्रमाणे या साईडला आपण प्लेस केलाय. मित्रांनो, जेव्हा आपल्याला हे टेक्स्ट हलवायचे असतात तेव्हा लक्षात ठेवा, हे ग्रुप करून घ्या किंवा एकमेकांना लिंक करून घ्या. त्याने काय होईल, तुम्हाला हलवताना त्रास होणार नाही ते. आता मित्रांनो, आता आपण पहिलं आपलं नाव टाकून घेऊया. नाव टाकायला माझ्याकडे माझा फुटर रेडी आहे, त्या फुटरच्या हिशोबाने आपण बनवूया. ओके, आता आपल्याला याला कलर द्यायचे. पिंक नको, पिंक जुळणार नाही. सो आपण याला आपण ग्रेडियंट टाईप काहीतरी देऊया. टेक्स्चर बघूया. नको, आपण नॉर्मल ग्रेडियंटचा वापर करूया. त्याच्याने काय होईल, डिझाईन मध्ये जास्त हे नाही होणार, कलरफुल नाही होणार.
थोडा विठ्ठलांचा फोटो मोठा करूया आणि थोडा अजून ब्रश मारूया. ओपॅसिटी थोडी कमी असावी म्हणजे त्याने मॅच होतो फोटो. इथं प्लेस करूया. आपला फोटो थोडा बारीक करूया. अजूनपर्यंत मित्रांनो आपली बॅकग्राऊंड पूर्ण झालेली नाहीये, त्यामुळे व्हिडिओच्या एंडिंग पर्यंत नक्कीच राहा. आता आपला सण आहे म्हटल्यावरती या गोष्टी आल्या पाहिजेत. हे आपण कॉपी करून घेतलंय आणि थोडं ओव्हरले मध्ये टाकलंय. आता मित्रांनो पिनिंटरेस्ट वरती जाऊन लोटस आपण सर्च करतोय. लोटस मध्ये बघा खूप प्रकारचे आलेत, पण जास्त व्हिडिओ ताणावा नाही, सो आपण बेसिक टू बेसिक मध्ये डिझाईन बनवतोय. तर हे आपण जे लोटस घेतलंय त्याचं थोडं एलिमेंटचा वापर व्हावा म्हणून असं राईट लेफ्ट ऍडजस्ट करून घ्या. ओके. हा जो बॅकग्राऊंड आहे आपला त्याला आपण थोडा डार्क करूया आणि फुटरला जास्त वाईट दिसतंय, सो आपण त्याला वाटलं तर एकदा एखादा कलर ट्राय करून बघूया. तो पण लाईटच असावा. ओके. जो आपला हा व्हाईट कलर आहे तो थोडा वरती घेऊया म्हणजे तो त्याला त्रास देणार नाही. व्हाईट कलरमुळे आपलं हे जे हे दिसत नाहीये ना, सो आपण आता मित्रांनो आपण पंढरपूर कसं विसरू शकतो. तर पंढरपुराचा फोटो तर पाहिजे मंदिराचा, सो आपण तो कुठेतरी टाकूया. त्याने काय होईल, तो एक फील येईल. हा ओके, हा फोटो एक आपल्याला चांगला वाटतोय. अजून काय आहे का चांगलं? मित्रांनो शोधत राहावा, शोधल्यावरती खूप गोष्टी भेटतात. ठीक आहे, चला हा टाकून बघूया. बॅकग्राऊंडला असावा आणि ओव्हरले मध्ये असावा. ओके, म्हणजे आपल्याला इथं आता हे टाकायची सुद्धा गरज नाहीये. जास्त भरीव नसावी, मोकळी बोलतात ना, एक स्पेस असावा. ब्लँक स्पेस हा डिझाईनला खूप सुंदर बनवतो. आता आपण हे ग्रुप करून घेतलंय, त्याला आपण आता स्ट्रोक देऊया. स्ट्रोक आणि बेवल वगैरे देऊन बघूया येलो कलरचा. आणि साईज कमी ठेवूया आणि डाऊन म्हणून ठेवूया. ओके, हा आला इफेक्ट आपला बेवलचा. आता आपल्याला स्ट्रोक द्यायचा आहे. स्ट्रोक हा व्हाईट मध्ये दिलाय सध्या मी. हा ओके, चला बरोबर तर आलाय, काही इश्यू नाहीये. आता आपण बघूया विना. विठ्ठल म्हटल्यावरती विना हे असावेत. ओके, मला हा आवडलाय. तुम्ही कट करताना कधी पण पेन टूल यूज करा. मी वारंवार या गोष्टीसाठी सांगतोय की तो आउटपुट चांगला निघतो.
तर आता आपण पुढे सेट करू शकतो. ते बघा, हा एक आपल्याकडे स्पेस आहे, हा एक असा पाठी ठेवू शकतो. आणि हे नाव वगैरे ओके, म्हणजे हे असे सेट केले आपल्या विण्याला पण जागा होते. आता मित्रांनो, हा जो ब्रश आहे, आपण इथं व्हाईट मारलाय, तो थोडा सॉफ्ट ब्रशने कमी करून घेऊया. जास्त व्हाईटिश पण नाही दिसणार डिझाईन. याला आपण ब्लॅक कलर देऊया आणि विण्याला आपण कशात जातोय का ते बघूया. ओव्हरले मध्ये जातोय, पण मग त्यापेक्षा ओपेसिटी कमी करून बघूया का. ओपेसिटी कमी केली पण चांगला दिसतोय. म्हणजे आपला जो विठ्ठलांचा फोटो आहे तो लाईट नाही होते, त्याच्यावरचा फोकस कमी नाही होते. ओके, येल्लो किंवा हा क्रीमिश. सो माझ्या मते क्रीमिश. जर तुम्हाला येल्लो करायचं असेल तर येल्लो करू शकता. आणि मी फुटरला एक व्हाईट पट्टी मारून घेतो. ओके, आता हे जे आपलं नाव आहे, या नावाला हाच स्ट्रोक देऊया व्हाईटचा. त्याने काय होईल, फुटरच्या बाहेरचा विषय दिसणार नाही. तो फुटर एक झाला. ओके, तर मित्रांनो, ही जी डिझाईन आहे ही आपली आता हळूहळू पूर्ण होत आली आहे. हे कमळ आपण असं फुटरच्या आधीमध्ये ठेवूया आणि एक सिंपल खालून लाईन देऊया, ज्याचा कलर आपण पिंकिश ठेवूया, डार्क. पिंकिश पर्पल जे तुम्हाला जुळेल त्या हिशोबाने ठेवू. आता आपल्याला एक शेवटचा एक ट्राय म्हणून ह्यू सॅच्युरेशन मध्ये जर काही चेंजेस केले तर डिझाईन चांगली दिसते का, कसं काय ते बघूया. ओके, हा कलर जातोय. हे बघा, या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. आता आपण विठ्ठलांच्या फोटोला कॅमेरा रॉ देऊया. कॅमेरा रॉ मध्ये बघा, जेव्हा देवदेवतांचे फोटो असतील तर जास्त डार्केश करू नका, थोडा एक्सपोजर वाढवा, हायलाइट्स वाढवा आणि व्हाईट्स वाढवा. आणि आपला जो कर्व आहे, कर्व मध्ये बघा आपल्याकडे पिंकिश किंवा रेड कलर टाइप जास्त आहे, तर आपण तो थोडा वाढूया. बघा, एकदम मिनिमल चेंज झालेत, जास्त त्रास पण देणार नाही कलर. आणि आपला जो पिंक कलरचा ड्रेसच्या हिशोबाने मोठे होता तो पण जुळून आलाय. सो सेटिंग्स लक्षात ठेवा. आणि हे नाव उठून येण्यासाठी थोडा व्हाईट ब्रश तिथे सुद्धा मारा.
आणि तो त्या बॅकग्राऊंडच्या वरती ठेवा. म्हणजे आपला मेन शुभेच्छांचा विषय तो उठून येतोय. जर एक्स्ट्रा याच्यात थोडंफार करायचं म्हटलं तर फोटो जो आपला विठ्ठलांचा आहे त्याला कॉपी करून घ्या, थोडं राईट लेफ्ट वळा आणि व्हाईट कलर ओव्हरले मध्ये टाकून द्या. सो ही बॉर्डर तयार झाली. तर मित्रांनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. फॉन्ट हवे असतील तर बा विठ्ठला टाईप करा. सो मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि कमेंट करायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी नेहमीच तुमच्यासाठी या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच घेऊन येत राहील. धन्यवाद.